मैत्रिणी चाललो आहेत वॉटर गेमसाठी. सो ऑल रेडी? येस ऑफकोर्स. बघू शकता दोघी जणी तर अगदी रेडी झाल्या आहेत. सो चलो निकलते. अरे गप्पा काय झोपच लागत नव्हती मला पण झोपली आम्ही दोघी पण झोपलो. वेशा पाण्यात भिजायला जायचं, डुबकी मारायची असते. चलो. नेकलेस अन्वेषाचा मूड नाही आहे आता इकडे निघायचं, तुला अजून खेळायचं आहे, पण आपण संध्याकाळी येऊ. आता ऊन बरंच आहे. ओके चलो. अन्वेषाचं इथे मॅगी खाणं चालू आहे. इथे आंब्याच्या झाडाला बऱ्याच कैऱ्या आहेत. मे महिन्यात आल्यानंतर तर आंबे खायला मिळतील. इथे आजूबाजूला बरीच आंब्याची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत. येस. गाडी पण ते घेऊन येईल ना. हां राहू दे मग ते आता नाही, आता आतमध्ये लॉक आपला लॉक बरोबर. आणि हे आहे आपलं घर. आता आपण छान फ्रेश होऊया. आता फ्रेश होऊया, जेवूया आणि ताणून देऊया, म्हणजे संध्याकाळी परत फिरायला मोकळे. काल पुष्कळ दमलो होतो आम्ही, त्यामुळे मला होम टूर देता नाही आला. पण आज डेफिनेटली फ्रेश झालो, जेवून झालं की मी होम टूर देईल. खूप छान प्रॉपर्टी आहे आणि खूप एन्जॉय करतो आहे. म्हणजे एक गावाला यायचं किंवा अलिबागला यायचं सॅटिस्फॅक्शन जे आहे ना, ते ह्या प्रॉपर्टीमध्ये आहे. खूप छान आहे. सो मी नंतर थोड्या वेळाने होम टूर देते. A few moments later. आम्ही आता अभयला पिकअप करायला आलो आहे, तुम्ही पाहू शकाल. सो मिस्टर सात्विक, कसं वाटलं प्रवास? अरे बास बास, आम्ही तुला पिकअप करायला आलो ऑन द वे. कसं वाटतंय अलिबागला येऊन? चल लोक, तुला सरप्राईज आहे पुढे. जेवण करण्यापेक्षा घरी आरामशीर जेवू शकतो. विचार चांगलं जेवण. आणि रविवारी सकाळीच आम्ही अलिबागच्या रविवार मार्केटमध्ये आलो, जिथे आठवड्यातून एकदाच बाजार भरतो. पण इथे छान भाजीपाला होता, फ्रेश होतं, फळं होती, खूप छान होतं आणि छान शॉपिंग केली. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 3. आज आमचा इकडचा लास्ट डे आहे, पण मी आज आवर्जून तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचा टूर देणार आहे. सो पाहूया आपण. सो हा आहे एंट्रन्स आणि इथून एंटर केल्यावर समोर एवढी मोकळी जागा आहे. इट्स काइंड ऑफ अंगण आहे हे, पाहू शकता. इथे अंडरग्राऊंड टाकी पण आहे पाण्याची आणि आजूबाजूला छान झाडं आहेत. म्हणजे आंब्याची, हे पाहाल तर चाफ्याचं झाडही आहे, आंब्याची रोपं आहेत, अजून लहान आहेत, सुपारीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत.
पाहू शकता. इथे कार पार्किंगची जागा आहे, म्हणजे बऱ्यापैकी अंगण मोठं आहे त्यामुळे कार पार्किंगला बरीच जागा आहे. इथे आहे आंब्याचं झाड आहे हे. आणि इथे मेन पाहण्यासारखं असं आहे की इथे छान जागा केलेली आहे जिथे म्हणजे इट्स लाईक संध्याकाळचा चहा सकाळचा चहा कॉफी घेण्यासाठी खूप छान जागा आहे. मला ही प्लेस जास्त आवडली. पाहू शकता अगदी कौलारू हे बांधलेलं आहे. वर नारळाची झाडंही आहेत, त्याच्यातून एक नारळाचं झाडही गेलेलं आहे. इथे आहे उंबराचं झाड, औदुंबराचं झाड आहे. त्याला उंबऱ्याचे फळ येतं, आय थिंक त्याला उंबर म्हणतात. आणि इथे बरीचशी झाडं आहेत, लाईक नारळाची झाडं, पुन्हा वेगवेगळी झाडं आहेत. मला एवढं जास्त नॉलेज नाही आहे झाडांबद्दल, पण आहेत इथे. हे बॅक साईड आहे. आणि हे आहे मेन घराचं एंट्रन्स. आणि इथून वर जाण्यासाठी ही आहे, इथे वर टेरेस आहे, तिथेही आपण जाऊया. पण पहिलं आपण रूमच्या आतला टूर घेऊया. आणि हे आहेत मिस्टर अभय सात्विक. हे मेन एंट्रन्स आहे. इथे एंट्रीला छान स्वामींचा फोटो आहे. हा हॉल आहे पूर्ण. इथे टी व्हीसाठी जागा आहे. इथे आहे बैठक. आणि इथे आहे किचन. हे आत्ताच आपण मागचा भाग पाहिला, तिकडची खिडकी आहे किचनची, स्वयंपाकघराची. इथे स्टोरेज आहे सगळं. आणि इथे बेडरूम आहे. तर हा आहे पहिला बेडरूम. इथे छान विंडो आहे. हा बेड आणि हे आहे वॉशरूम. आणि इथे आहे हा दुसरा बेडरूम. इथून ही फ्रंट विंडो आहे. आणि इथे आहे वॉशरूम. सो आता आपण वर गच्ची आहे ती पाहूया. ही आहे पुष्कळ स्पेशियस अशी छान गच्ची, जो मला ह्या घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लाईक कच्चीचा पार्ट मला एवढा आवडला आहे ह्या प्रॉपर्टीचा. आणि ते पुन्हा आमचे अभय साहेब आराम फरमावत आहेत. कसं वाटतंय? मस्त, छान. तुला मोकळं आहे ना खूप? हो, अभयची ऑल टाईम फेवरेट प्लेस आहे आणि ते त्याला मस्त पसरायला मिळतं. सो अशी आहे ही प्रॉपर्टी. खूप छान आहे. इथून पाहू शकता
आजूबाजूला नारळाची आणि सुपारीची बरीच झाडं आहेत आणि खूप शांत वातावरण आहे. पुष्कळ शांत आणि छान हवेशीर असे ही प्लेस आहे. आणि रोजच्या ज्या आठवडाभराच्या धावपळीतून शांतता पाहिजे असते ती अशी प्लेस आहे की एकदम छान शांत, अजिबात कशाची घाई गडबड नाही, काही नाही. ना ट्रेन पकडण्याची, बस पकडण्याची घाई आहे, ना कुठे वेळेवर जायचं बंधन आहे. अगदी आरामात इथे शांतपणे राहू शकतो. आणि वारा तर एवढं मोकळं, नॅचरल एअर एवढी आहे, असा भरभरून ऑक्सिजन मिळतो आहे. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.